नमस्कार. रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरजिल्हा घरफोडी टोळीचा पर्दाफाश केला आहे. दौंड, बारामती आणि जुन्नर विभागातील तब्बल 17 गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीने शिवमाळा, सपाटे वस्ती, कोंडवा अशा विविध भागांमध्ये घरफोडी आणि चोरीची घटना घडलेली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करीत 3 आरोपींना अटक केले आहे. अटकेत गणेश मंगेश काळे, विशाल बंडलकर काळे आणि किशोर रावण भोसले यांचा समावेश आहे. आरोपीकडून सुमारे 7,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अनेक घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांच्या सतर्क आणि प्रभावी तपासाचे हे मोठे यश मानले जात आहे. आरोपी विरुद्ध पुढील तपास सुरू असून आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 3 दिवसात या टोळीचे 4 सदस्य जे आहे ते अटक करण्यात आलेले आहेत. यामध्ये गणेश मंगेश काळे, राहणार कर्जत, अहिल्यानगर, हा 22 वर्षाचा आहे. विशाल आंबोड्या काळे, 21 वर्ष, आष्टी बीडचा राहणार आहे. त्याच्याबरोबर किशोर रावण भोसले हा 19 वर्षाचा असून कर्जत, अहिल्यानगर जिल्ह्याचा आहे. आणि त्याच्या बरोबर जे चौथा सदस्य आहे तो एक विधी संघर्ष बालक त्यांच्याबरोबर सुद्धा होता. या गुन्ह्याचा अधिक तपास करून या गुन्ह्यात सध्यापर्यंत एकूण 17 तोळे सोना, 350 ग्राम चांदी, मोबाईल फोन आणि एक मोटरसायकल जे गेलेला माल होता गुन्ह्यात ते जप्त करण्यात आलेला आहे. ही जे दरोडेखोर टोळी आहे ह्याचे प्रत्येक सदस्यावर या अगोदरही खूप गंभीर प्रकारचे गुन्हे, दरोड्याचे, जबरी चोरीचे गुन्हे दाखल होते आणि याचे अधिक तपासामध्ये अजून काही गुन्हे उघडकीस आणले. 20 गंभीर गुन्हे उघडकीस आणले गेले आहे या टोळीकडून. यामध्ये पुणे ग्रामीण जिल्ह्याचे 12 गुन्हे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे 3 गुन्हे उघडकीस आणले. पुणे ग्रामीण मध्ये 1 दरोडा, 6 जबरी चोरी आणि 5 घरफोड्या यांनी या अगोदर केल्या होत्या. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3 दरोडे, 3 जबरी चोरी आणि 2 घरफोड्या यांनी या अगोदर केल्या होत्या. सो एकूण 20 गुन्हे हा आणि त्याचा जुना सुद्धा काही सदस्याचा 8-10 गुन्ह्याचा रेकॉर्ड आहे. सो या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस स्टेशनची टीमने खूप छान पद्धतीने काम केला. दिवस रात्र टीम फील्डमध्ये कार्यरत होती आणि त्यांनी जे गोळ घातला आणि मेहनत केली त्याला यश आलेलं आहे. म्हणून यामध्ये सर्व सिनियर ऑफिसर्सचा लक्ष होता आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रंजन शर्मा सर यांनी या केसमध्ये विशेष सूचना आम्हाला दिल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे आम्ही स्वतः आणि अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री गणेश बिरादार, त्याच्याबरोबर SDPO दौंड श्री धडस, स्थानिक गुन्हे शाखाची टीम NCB PI श्री प्रमोद सागर, त्याच्याबरोबर दौंड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत शेंगे, हा सर्वांनी आणि त्याची टीम जे आता आपल्याकडे समक्ष उपस्थित आहे त्यांनी खूप मेहनत करून हा टोळीला अटक केला आहे. आणि यामुळे भविष्यात खूप काही दरोडे, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि चोऱ्या, घरफोड्या सारखे गुन्हे 2 जिल्ह्यामध्ये आता कमी होणार आहे आणि खूप चांगला प्रतिबंध केला गेला आहे. ही आंतरजिल्हा टोळी 3 जिल्ह्यामध्ये कार्यरत होती, बीड, अहिल्यानगर आणि पुणे. या 3 जिल्ह्यामध्ये ह्याला खूप गंभीर प्रकारचे गुन्हे कंटिन्युअसली करत होते. थँक्यू.